बँकेच्या चेकवर लाख लिहायचं की लॅक, तुम्हालाही माहित नाही? जाणून घ्या आरबीआयचे नियम. जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला. कॅश काढायची असो किंवा मग जमा करायची असो, कोणताही पेमेंट करण्यासाठी बँक ही अत्यंत महत्त्वाची असते. कोणत्याही डिजिटल ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून पैसे देऊ शकतात, पण तुम्ही एखाद्या कारणामुळे हे काम करू शकले नाही तर चेकच्या माध्यमातून पेमेंट केली जाऊ शकते. चेक पेमेंट करण्याची सर्वात सोपी आणि सुरक्षित पद्धत आहे. चेक जारी करताना तुम्ही अमाऊंट शब्दांमध्ये लिहिणं गरजेचं असतं. चेक जारी करताना किंवा कोणताही चेक घेताना तुम्ही नोटीस केलं असेल की रक्कम लिहिताना लाख लिहावं की लॅक लिहिलं जातं, पण यापैकी योग्य शब्द कोणता? लॅक लिहिल्याने चेक हा रद्द होऊ शकतो का? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊया. लाख भारतीय काउंटिंग सिस्टीम मध्ये 1 लाख रुपये दर्शवतो. हा शब्द हिंदी आणि भारतीय संस्कृतीमध्ये सामान्य आहे. तसंच लॅक विषयी बोलायचं झाल्यास या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीमध्ये वेगळा अर्थ आहे. हा कीटकांद्वारे तयार केला जाणारा राळेसारखा पदार्थ आहे. याचा वापर वार्निश, पॉलिश किंवा सीलिंग वॅक्स तयार करण्यास होतो. पण देशातील बँकिंग सिस्टीम मध्ये लॅकचा वापर लोक 1 लाख रुपये लिहिण्यासाठी करतात. आरबीआयने सामान्य लोकांसाठी लाख किंवा लॅकच्या वापरावर कोणताही कठोर नियम तयार केलेला नाही. पण आरबीआयच्या मास्टर सर्क्युलर मध्ये लाखला 1 लाख रुपयांसाठी योग्य शब्द सांगितले गेले. आरबीआयची मुद्रा, वेबसाईट आणि वेगवेगळ्या डॉक्युमेंटवरही लाखचा वापर केला जातो. म्हणजेच ऑफिशियली लाख लिहिणं योग्य ठरतं. चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही चेक जारी करताना लॅक लिहिलं तर यामुळे तुमच्याकडून जारी चेक रद्द किंवा डिसऑनर होणार नाही. देशात दोन्ही शब्द कॉमन आहेत. आरबीआयने सामान्य लोकांसाठी कोणत्याही प्रकारचा कठोर नियम बनवलेला नाही. बँक लाख किंवा लॅक दोन्ही लिहिलेले चेक स्वीकारते. तरीही युनिफॉर्मिटी आणि ऑफिशियली स्टँडर्डसाठी लाख लिहिणं बेस्ट ठरतं. यामुळे चेकवर रक्कम लिहिताना तुम्ही लाखचा वापर करा. हा आरबीआयचा आवडीचा शब्द आहे आणि फायनान्शियल डॉक्युमेंटमध्ये स्पष्टता आणते. खरं तर लॅकने चेक कॅन्सल होत नाही, पण योग्य सवय फॉलो करणं चांगलं. यामुळे भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.